नमस्कार, मी आशिष जाधव. या विशेष वार्तापत्रात तुमचं स्वागत आहे. सीमेवरती युद्धजन्य परिस्थिती आहे असं आपण म्हणत होतो, पण आता जी ब्रेकिंग न्यूज येते ती खूप महत्त्वाची आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी आवाहन केलेलं आहे की दोन्ही राष्ट्रांनी, भारत आणि पाकिस्ताननी एकत्र बसून तोडगा काढावा. असं पहिलं पाऊल, चर्चेचं पहिलं पाऊल, दोस्तीचा पहिला हात, पुढाकार पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतलेला आहे. एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर इम्रान खान असं म्हणतायत की आम्ही चर्चेचं आवाहन भारताला करतो आहोत. दोन्ही देशांनी एकत्र बसून चर्चा करावी, तोडगा काढावा. भारताने आमच्या हद्दीत घुसखोरी केली म्हणून आम्ही एअर स्ट्राईक केला असं इम्रान खान सांगतायत. युद्ध सुरू करणं सोपं पण थांबवणं कठीण आहे अशी भाषा आता इम्रान खान करतायत. बघा, इम्रान खान जे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत त्यांनी आता चर्चेचं आवाहन केलेलं आहे. दोन्ही राष्ट्रांनी एकत्र बसून तोडगा काढावा असं इम्रान खान म्हणतायत. पण इम्रान खान दहशतवादावरती बोलत नाहीयेत. आपला लढा हा दहशतवाद्यांच्या विरोधातला आहे हे वारंवार आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारत सरकारनं स्पष्ट केलेलं आहे. कालचा सुद्धा जो एअर स्ट्राईक भारतीय हवाई दलानं केला तो जैश ए मोहम्मदच्या, हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवादी अड्ड्यांवरती केला. मुझफ्फराबाद असेल, चकोटी असेल, बालाकोट असेल, इथले जे ट्रेनिंग कॅम्प्स आहेत जैश ए मोहम्मदचे ते उद्ध्वस्त केलेले आहेत. भारतानं कुठेही असं म्हटलं नाही की आमचा लढा हा पाकिस्तानच्या विरोधात आहे. किंवा काल जो एअर स्ट्राईक भारताकडून झाला त्यामध्ये भारतानं सिव्हिलियन टार्गेट्स हेरले नाहीत, ना पाकिस्तानच्या लष्करी किंवा मिलिटरी एस्टॅब्लिशमेंटवरती हल्ले केलेत. जे काही हल्ले, हवाई हल्ले भारताकडून काल एअर स्ट्राईक दरम्यान झाले ते दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरती झालेले आहेत. आणि म्हणून मग आज पाकिस्ताननं जो एअर स्ट्राईक केला त्याविषयी भारतानं आंतरराष्ट्रीय समुदायाला जाब विचारला की पाकिस्तान भारतीय हद्दीत घुसून आपल्या विमानांद्वारे आमच्या लष्करी तळांवरती म्हणजे इंडियन मिलिटरी एस्टॅब्लिशमेंटवरती हल्ले करतंय, हे कसं काय. आणि त्यानंतर आता जेव्हा आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव पाकिस्तानवरती आला त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आता चर्चेचं आवाहन भारताला करतायत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रांनी एकत्र बसून तोडगा काढावा असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणतायत. इम्रान खान यांनी आवाहन केलेलं आहे. त्याचबरोबर स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे की आम्ही नरमाईची भूमिका घेत आहोत, चर्चेसाठी आवाहन करतो आहोत, पण दरम्यान काय झालं हे सुद्धा सांगितलेलं आहे. भारतीय लढाऊ विमानांनी आमच्या हद्दीमध्ये घुसखोरी केली, आमची युद्ध सीमा पार केली असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. आणि त्या बदल्यात आम्ही आज उत्तर दिलं असा दावा पाकिस्तान करतंय. त्याच वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सुद्धा हे सांगतायत की युद्ध करणं सोपं आहे पण ते थांबवणं कठीण आहे. जर का ही भाषा इम्रान खान बोलत असतील तर मग एक प्रकारचा राजनैतिक विजय हा भारताचा मानला जातोय. चर्चेचं पुढाकार, चर्चेसाठी पुढाकार हा इम्रान खान यांनी घेतलेला आहे, आवाहन केलेलं आहे. आपल्यासोबत पाहुणे आहेत आपल्या स्टुडिओमध्ये. आपल्यासोबत जय महाराष्ट्र न्यूजचे इनपुट हेड विनोद राऊत सुद्धा आहेत. त्यांच्याकडनं आपण लेटेस्ट अपडेट घेऊयात. विनोद, सध्याच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची पत्रकार परिषद झाली आणि चर्चेचं आवाहन इम्रान खान यांनी केलेलं आहे. त्यांच्याही हे लक्षात आलेलं आहे की भारताबरोबरचं युद्ध हे पाकिस्तानला सध्याच्या स्थितीत परवडणारं नाहीये. दोन महत्वाच्या गोष्टी इम्रान खानच्या सगळ्या टेकमधनं जी प्रेस कॉन्फरन्स इम्रान खाननी घेतली त्याच्यामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी त्यांनी म्हटल्या. एक तर इम्रान खान यांनी दोन पायलट पाकिस्तानच्या हद्दीमध्ये, दोन पायलट त्यांना आम्ही पकडल्याचा त्यांनी दावा केला. एकाचं नाव सुद्धा त्यांनी डिक्लेअर केलं, विंग कमांडर अभिनंदन. त्यांचं आयडेंटिफिकेशन त्यांनी रिव्हील केलं. आणि दुसरं म्हणजे एक दुसरा जो पायलट आहे त्याचं नाव अजून कळलेलं नाही, मात्र मेडिकल केअर जे आहे म्हणजे त्याच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये, लष्करी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचार चालू असल्याचं त्यांनी सांगितलं. दुसरी महत्वाची बाब म्हणजे त्यांनी एक दुसऱ्या प्रकारचं एक आव्हान पण दिलं की जर हे युद्ध इस्केलेट झालं, जर ही सिच्युएशन जी आहे सध्याची युद्धजन्य परिस्थिती ती जर विकोपाला गेली, जर युद्ध झालं तर मोदींच्या पण हाती काही उरणार नाही आणि माझ्या हाती पण काही उरणार नाही. त्यामुळे त्यांनी नेहमीचा एक राग आवडला. त्यामुळे 17 वर्ष पाकिस्तान दहशतवादाला झेलतोय, आम्ही हे सगळं दहशतवादी हल्ले आम्ही झेलतोय हा त्यांनी हे केला. आणि तिसरी एक महत्वाची बाब जे आव्हानात्मक आहे ते बोलले की तुमच्याकडे जी शस्त्र आहे
ती आमच्याकडे शस्त्र आहे, तुमच्याकडे विमान आहे, आमच्याकडे पण लढाऊ विमान आहे. त्यामुळं दोन पूर्ण स्टेटमेंट जे सुरू झालं, जी प्रेस कॉन्फरन्स सुरू होती, त्यातून सुरुवातीपासनं त्यांनी एक आव्हान दिलं भारताला आणि शेवटी त्यांनी हे सांगितलं की दोन्ही राष्ट्रांनी आता एकत्र आलं पाहिजे, एकत्र टेबलवर बसून आता चर्चेतून मार्ग काढला पाहिजे. एक प्रकारे त्यांनी सुरुवातीला आक्रमक भाषा वापरली, भारताला आव्हान दिलं की तुमचे 2 पायलट आमच्याकडे आहे, आमच्या हद्दीमध्ये शिरलेले जे विमान होते त्यांना आम्ही पाडलंय. 2 विमान जे पायलट्स आहेत ते आमच्या हातात आहे, ताब्यात आहे. त्यामुळं 2 प्रकारे त्यांनी भारताला इशारा दिलेला आहे. एक तर त्यांनी चर्चेसाठी सांगितलेलं आहे, दुसरं त्यांनी एक गर्भित इशारा पण दिला आहे. त्यामुळं इम्रान खानचं हे संपूर्ण जर भाषण केलं, एका बाजूनं पीस आणि एका बाजूनं वॉर, पीस अँड वॉर असं हे सगळं सगळं स्टेटमेंट आहे. आणि दुसरं डेव्हलपमेंट म्हणजे आताच MEAची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये जे प्रवक्ते होते रवीश कुमार, त्यांनी हे मान्य केलं, पहिल्यांदा कबूल केलंय की आमचं जे एक मिग होतं 21 ते विमान पाकिस्तानच्या हद्दीमध्ये पाडलं गेलेलं आहे. आणि ते हे पण सांगितलं त्यांनी. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट जी पुढे येत आहे की भारतानं जे अभिनंदन, जे एक पायलट आपला बेपत्ता आहे, जे अधिकृतरित्या आपण कबूल केलं आहे की आमचा पायलट त्या मिशनवरनं अजून परतला नाहीये, त्यासाठी डिप्लोमॅटिक चॅनलनी प्रयत्न आता भारत सुरू करणार आहे. म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या मार्फत हा प्रश्न उपस्थित करणे. आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे पाकिस्ताननी अजूनपर्यंत हा जो पायलट त्यांच्या ताब्यात आहे याची फॉर्मल जी माहिती द्यावी लागते, एक देश दुसऱ्या देशाला जी माहिती देतो फॉर्मल पद्धतीनं, ते अजूनही दिलेली नाही. त्यामुळं आता डिप्लोमॅटिक चॅनलनी पण आपल्याला प्रयत्न करावी लागेल. 2 महत्वाच्या अजून गोष्टी म्हणजे जेव्हा भारताने हवाई सीमा त्यांची ओलांडली, पाकिस्ताननी आज सकाळी आपली सीमा ओलांडली, त्यामुळं आता जे इस्केलेशन झालेलं आहे दोन्ही इकडचं ते झालेलं आहे. त्यामुळं आता चर्चा आणि शांती ही महत्वाची पायरी, ही महत्वाचं स्टेप आता दोन्ही जे देश आहेत त्यांच्या पुढे आहे. त्यामुळं दोन्ही राष्ट्र एकमेकांना कसे रिस्पॉन्ड करतात यावर हे सगळं पुढचं जे आहे हे सगळं अवलंबून आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आपण चर्चेला सुरुवात करतो. आपल्या स्टुडिओमध्ये विश्वास उडगी आहेत, कॉर्पोरेट तज्ज्ञ आहेत. त्याचबरोबर आपल्या सोबत स्टुडिओमध्ये संजय लाखे पाटील, काँग्रेसचे नेते, तेही आहेत. तसंच आपल्या स्टुडिओमध्ये कर्नल राजन फडके आहेत, निवृत्त लष्करी अधिकारी. नागपूरहून आपल्या सोबत निवृत्त वायुसेना अधिकारी सूर्यकांत चाफेकर सुद्धा आहेत. मी सुरुवातीला सूर्यकांत चाफेकर यांच्याकडे जातोय. सूर्यकांत चाफेकर, बघा, भारत सरकारनं हाच दावा केलेला आहे, तो म्हणजे की कालचा जो एअर स्ट्राईक आहे, जो आपण अगदी बालाघाट पर्यंत केलेला आहे, तो एअर स्ट्राईक हा आमचा दहशतवादाविरोधातला लढा आहे. आम्ही दहशतवाद्यांचे जे ट्रेनिंग कॅम्प्स आहेत ते उद्ध्वस्त करण्यासाठी दहशतवाद्यांच्या विरोधातला जो लढा पुकारलेला आहे त्या कवायतीचा तो एअर स्ट्राईक एक भाग आहे. आज पाकिस्तानने जी भारताची सीमा ओलांडलेली आहे किंवा भारतीय हद्दीत F-16 विमानं पाकिस्तानची आलेली आहेत, हे सरळ सरळ पाकिस्तानची ही युद्धखोरी आहे. एकीकडे दहशतवादाविरोधातला लढा भारताचा आणि दुसरीकडे पाकिस्तानची ही जी युद्धखोरी आहे, म्हणजे एअर टू एअर कॉम्बॅट सध्या चाललेला आहे. जमिनीवरचं युद्ध नाहीये, पण तरी सुद्धा युद्धजन्य परिस्थिती सीमेवरती दिसते आहे. आणि त्यात आता इम्रान खानचं जे स्टेटमेंट आलेलं आहे, त्यांनी जी पत्रकार परिषद घेऊन शांततेचं आवाहन केलेलं आहे, हे एक समाधानकारक पाऊल आहे की पाकिस्तान लष्करावरती आपण विश्वास ठेवायला नको. पाकिस्तान 2 तोंडांनी बोलतं, त्यांचं जे सरकार बोलतं, त्यांचं लष्करासमोर काही चालत नाही, हेच खरं मानावं. यात सर्वात प्रमुख आणि महत्वाचं गोष्ट मी पहिले तुम्हाला परत सांगू इच्छिन ती ही, जेव्हा केव्हा एअरफोर्सला अशा कामामध्ये आणलं जातं त्यावेळी एस्केलेशन ऑफ वॉर होण्याची पूर्ण शक्यता असतेच. त्यामुळे जर तुम्ही बघाल की स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आतापर्यंत कधीही आपण वॉर डिक्लेअर झाल्याशिवाय एअरफोर्सचा उपयोग केलेला नाही. हा एक प्रकारचा इतिहासच आहे की यावेळी पॉलिटिकल अथॉरिटीजनी एअरफोर्सचा उपयोग करण्याची परवानगी दिली आणि आपण बराच संयम पाळत आपण फक्त JEMच्या अड्ड्यांवरच हल्ला केलेला आहे.
त्यामुळे वॉर एस्केलेशन होण्याची शक्यता फारच कमी होती. आता आपल्याला पाकिस्तानची मनस्थिती समजावून घ्यावी लागेल. कालचा हल्ला हा अतिशय यशस्वी हल्ला झाला. आपल्याला जे करायचं होतं, जे एम होता, तो पूर्ण झाला. आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये पॉलिटिशियन्समध्ये, सिव्हिलियन्समध्ये, मिलिटरीमध्ये एकच गोंधळ उडाला. त्या गोंधळाला साजेसे काहीतरी उत्तर द्यावं लागेल. म्हणूनच पाकिस्ताननी आज जो छुटपुट हल्ला आपल्यावर केला आहे तो घडवून आणला. पाकिस्तानची सध्या फायनान्शियल स्थिती, मिलिटरीच तयारी आणि सिव्हिलियन्सची मनस्थिती अजिबात युद्धासाठी तयार नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो. मग त्यांनी हे छुटपुट हल्ले केले का, हा प्रश्न उद्भवेल. हे छुटपुट हल्ले करण्याचं एकच कारण ते म्हणजे त्यांच्या स्वतःच्या नागरिकांना एक गोष्ट त्यांना सांगायची होती की आम्ही पाठ फेरणार नाही, आम्ही सुद्धा उलट हल्ला करू. पण जसा जो आज हल्ला झाला आहे तो अगदीच छुटपुट होता असे मी म्हणेन. त्यामुळे एअर टू एअर कॉम्बॅट सुरू झाले आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. आपण जेईएमच्या अड्ड्यांवर हल्ला केला. आपल्या इथे कोणतेही आतंकवादी लपलेले नाहीत जे पाकिस्तानात काही कारवाई करतील, हे पाकिस्तानलाही तितकंच माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या एअरफोर्स बेसेसवर हमल्याची तयारी केली. त्यांनी हे करताच एक गोष्ट त्यांच्या विरुद्ध गेलेली आहे, ती म्हणजे इंटरनॅशनल ओपिनियन. इंटरनॅशनल ओपिनियन जर पाकिस्तान बरोबर नसेल तर आता जे इम्रान खान यांनी जे म्हटलं की आम्हाला पीस पाहिजे, आम्हाला लढाई नको, हे अगदी बरोबर आहे. कारण त्यांच्यावर ऑलरेडी इंटरनॅशनल प्रेशर येण्याची सुरुवात झाली असेल. कारण त्यांनी युद्धाचं आवाहन केलं आहे. भारताने अजिबात युद्धाचं आवाहन केलेलं नाही. जेईएमचे अड्डे ज्याच्यावर पाकिस्तान कारवाई करू शकत नव्हतं त्या अड्ड्यांवर आपण कारवाई केली आहे. तेवढाच आपला एम होता आणि तो आपण पूर्ण करून परत आलेलो आहोत. त्यामुळे पाकिस्तानच्या फायनान्शियल पोझिशनमुळे आणि इंटरनॅशनल प्रेशरमुळे पाकिस्तान एस्कलेशन करेल असे मला अजिबात वाटत नाही. ठीक आहे. आपल्यासोबत प्रशांत खांडेकर सुद्धा आहेत. ते सुद्धा एअर मार्शल प्रशांत खांडेकर निवृत्त वायुसेना अधिकारी आहेत, बंगलोरवरनं आपल्यासोबत आहेत. प्रशांतजी, तोच प्रश्न काल जी आपण चर्चा केली तीच आज कंटिन्यू होते. फक्त फरक इतकाच आहे की आज पाकिस्ताननी आपल्या इंटरनॅशनल बाउंड्रीज ओलांडलेल्या आहेत. आपल्या हद्दीत येऊन नौशेरा सेक्टरमध्ये त्यांनी त्यांची F-16 ही विमानं घुसवलेली आहे. आपण जो स्टँड घेतलेला आहे तो आपला दहशतवादा विरोधातला लढा आहे. आपण जी काही कृती काल एअर स्ट्राईकच्या माध्यमातून केली ती जैश ए मोहम्मदची दहशतवादी तळी किंवा अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी केली. आपण सिव्हिलियन टार्गेट्स भेदले नाहीत किंवा मिलिटरी एस्टॅब्लिशमेंटच्या ज्या कुठल्याही टार्गेट्स आपण भेदले नाहीत. पण आज पाकिस्तानकडून मात्र, कारण आपल्याकडे दहशतवादी अड्डेच नाहीयेत, लष्करी तळांवरती हल्ला झालेला आहे. पाकिस्तानची ही जी कृती आहे ही फक्त भारताला इशारा देण्यासाठी तुम्ही मानतात की केवळ पाकिस्तानमध्ये जो जनमताचा रेटा पाक सरकारवर, पाक लष्करावरती येतोय की तुम्ही काहीतरी उत्तर द्या म्हणून त्यांनी ते दिलेलं आहे. पण या दरम्यान काय झालंय सर, जो मला प्रश्न तुम्हाला विचारायचा तो हा आहे की आपला एक पायलट मिग फायटर तो विंग कमांडर अभिमन्यू त्यांच्या ताब्यात आहे असा दावा त्यांनी केलेला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचं जे ब्रीफिंग झालंय त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की होय, एक पायलट बेपत्ता आहे आणि मिग सुद्धा आपलं खाली पडलेलं आहे. अशा वेळी त्यांच्या ताब्यात आपला पायलट जाणे ते विन विन पोझिशन मानतायत की आम्ही जशाच तसं उत्तर दिलं आहे. कारण त्यांनी हे सुद्धा आधी नाकारलं होतं की 350 अतिरेकी हे कालच्या एअर स्ट्राईक मध्ये भारताच्या ठार झालेले आहेत. अशा वेळी आपला एक पायलट त्यांच्या ताब्यात असणे आणि त्यांनी तसा दावा करणे याकडे तुम्ही कसं बघता? आता असं आहे की जेव्हा आपण बालाकोटला अटॅक केला
तर तेव्हा आपलं जे अनालिसिस असतं त्याच्यामध्ये आपण हाही पाहतो की जेव्हा आपण अटॅक करतो तर त्याचं रिस्पॉन्स म्हणजे प्रतिकार म्हणून पाकिस्तान काय करेल आणि यात पाकिस्तानचं रिॲक्शन अपेक्षित होती, कारण आपण त्यांच्या इंटरनॅशनल बॉर्डरच्या आत जाऊन आपण काही काम केलंय. जरी आपण ते आपलं जे टार्गेट होतं ते फक्त जैश ए मोहम्मदचे कॅम्प्स होते, जे पाकिस्तानला मनातल्या मनात चांगलंच वाटलं असेल, कारण त्यांचं काम जे आहे ते आपण करतोय एका प्रकारे. तर त्याच्याकरता आपण इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस केल्यानंतर जो आपण असं काही केलं कोणत्याही देशावर, तर त्या देशाला एक काहीतरी रिॲक्शन करावी लागते. कारण जर ती केली नाही तर पुढच्या वेळेस कोणताही देश कोणाच्याही देशाच्या आत जाऊन काही करू शकतो. त्यांचा ऑब्जेक्टिव्ह काही असेल, चांगलंही असू शकतं, पण त्यांनी त्यांची जी सॉव्हरेंटी आहे किंवा स्वामित्व आहे त्या देशावर, त्या देशाच्या सीमेवर आणि त्याच्यावरच्या आकाशावर, तर ते त्याच्यावर प्रश्नचिन्ह येऊ शकतं. म्हणून जेव्हा आपण पाकिस्तान बॉर्डर क्रॉस केली तेव्हाच आपल्या इथले जेवढे प्लॅनर्स आहेत त्या सगळ्यांना हे माहीत असेल आहे की त्यांच्याकडनं रिॲक्शन काय होईल. तर त्यामुळे ही जी त्यांची रिॲक्शन होती की विमानं त्यांची काही आपल्या ह्याच्यात आली आणि त्यांनी काही केलं, हे अपेक्षित होतं. आणि याची डिग्री जेव्हा तुम्ही 2 किंवा 3 विमानं पाठवता तर याचा अर्थ तुमचा प्लॅन असाच आहे की एक सिम्बॉलिक तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे की जसे तुम्ही आमच्या बॉर्डरमध्ये आला तसे आम्ही तुमच्या बॉर्डरमध्ये येऊ शकतो. कारण 3 विमानांनी कोणतंच टार्गेट असं स्ट्राईक होऊन परत जाण्यासारखं नसतं. आणि जसं आपण पाहिलं एक F-16 खाली पाडलं गेलं, त्यांच्याजवळचे F-16 आणि जे कोणचे विमान आहे JF-7 ही सगळी विमानं तशी फार कमी आणि त्यांची सर्व्हिसेबिलिटी आता वाढली असेल तर माहित नाही, पण त्यांची एअरफोर्स एवढ्या चांगल्या कंडिशनमध्ये नाही आहे, कारण ते सगळे अमेरिकेवर डिपेंडंट आहे फॉर F-16ची सर्व्हिसेबिलिटी ठेवायला. तर जेव्हा ते आले आपल्याचं, तर आपला एक पायलट आता असं म्हणतात आहे की त्यांनी आहे आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स रविकुमारांनी सांगितलं की आपला एक पायलट मिसिंग आहे. तर याचा अर्थ आपला पायलट जर त्यांच्याजवळ असेल आणि जर एक MiG-21 या त्यांच्या रॉक फाईट मध्ये जो पडलाय आणि जर पायलट त्यांच्याजवळ आहे तर त्यांच्याजवळ तो एक पॉइंट मिळालाय की आपला एक पायलट त्यांच्याजवळ आहे. पण काय होतं की आणि तो आता प्रिझनर ऑफ वॉर होईल की कसं होईल, कारण जिनेव्हा कन्व्हेन्शन असतात. पण असं असतं की जेव्हा आपण असे कुणालाही पकडतो तर सगळ्या देशांनी जिनेव्हा कन्व्हेन्शन साईन केलेले आहे, त्यामुळे त्याला ट्रीटमेंट चांगली मिळेल असं एक्सपेक्टेड आहे. पण हा जो एक पायलट त्यांच्याजवळ गेला आहे तर त्यामुळे आपल्यालाही थोडं करायला पाहिजे की आपण किती याची डिग्री किंवा पातळीवर न्यायचं आहे. आणि मला नाही वाटत की पाकिस्तान याच्याहून जास्त काही करेल, कारण पाकिस्तानची एवढी कुवत नाही आहे की ते आपल्यावर मोठा कोणता तरी एक प्लॅन करून अटॅक करतील. काय ते करू शकतात की जसं कारगिल त्यांनी केलं होतं तसं ते काहीतरी थोडे दिवस प्लॅन करून थोड्या स्टेप बाय स्टेप करून असं काही जर त्यांनी काही प्लॅन केलं असेल तर गोष्ट वेगळी. पण आजच्या घटनेला त्यांना तेवढी त्यांची कुवत पण नाही आणि आंतरराष्ट्रीय मत सुद्धा त्यांच्याबरोबर नाही. त्यांची इकॉनॉमिक कंडिशन फार खराब आहे. तर त्यामुळे ते आता काही धाडस करतील असं वाटत नाही. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आपल्यासोबत कर्नल राजन फडके आहेत, निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. बराचसा काळ त्यांच्या करिअरचा हा जम्मू काश्मीरमध्येच सीमेवरती गेलेला आहे. सर, आत्ता जसं प्रशांत खांडेकर पण म्हणाले की ते असंच एक छुटपुट लढाई कारगिल सारखी करू शकतात. म्हणजे कारगिलचं युद्ध जर आपण बघितलं तर त्यांनी तयारी केली होती, आधीपासून तयारी केली आणि आपण ते यशस्वीरित्या परतवून लावलं. ते कारगिल युद्ध जिंकलं सुद्धा. पण ते जे काही करू शकतात ते लष्करी पातळीवरती करू शकतात, म्हणजे पायदळाच्या पातळीवरती काहीतरी करू शकतात. त्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळतो आणि त्यामध्ये त्यांची थोडीशी हातोटी यासाठी झालेली आहेत की दहशतवाद्यांना सीमापार पाठवता त्यांचं जे सैन्य आहे ते ट्रेंड झालंय असं आम्हा भारतीयांना वाटतंय. कारण त्यांना तेवढाच एक मार्ग आहे की छुपा मार्गानं इकडं चकमक करायची, लाईन ऑफ कंट्रोलवरती गोळीबारी करायची, दुसऱ्या मार्गाने एखाद्या पासमधून घुसखोर जे आहेत दहशतवादी त्यांना भारताच्या हद्दीत पाठवायचं. तसं ते काही करू शकतात. कारगिल सारखं काही ते असं प्लॅन करू शकतात जसं प्रशांत खांडेकर म्हणतात. नाही, कारगिलचं जे युद्ध आहे ते आपल्याला क्लिअरली
समजायला पाहिजे की कशाबद्दल होतं आणि कशामुळं झालं ते. थोडक्यात सांगतो की कारगिलमध्ये काय होतं की जे वरची जे पोस्ट आहेत टायगर हिल .4754 वगैरे आणि बाकी जे आहेत ते काय व्हायचं की तिथं मी पण असताना आम्हाला विंटरमध्ये आम्ही ते पोस्ट मोकळे करायचो आणि बेस कॅम्पमध्ये यायचो आणि एक टोकन म्हणून एक प्लॅटून वगैरे तिथं ठेवली जाते आणि बाकी कंपनी जी आहे ती पेट्रोलिंगसाठी जाऊन 5-10 दिवस राहून खाली येते. तर ते कम्प्लीट ऑक्युपाईड नसायचं. त्याचा त्यांनी फायदा घेतला की काही दिवसांनी हे प्लटून पण लोकांनी पाठवणं बंद केलं आणि ते त्याच्यात त्यांनी ते ऑक्युपाय केलं. नंतर आपल्याला कळालं की ते सगळे आलेले आहेत. तो भाग वेगळा होता, ते आपण सोडून देऊ. आता जसं आपण म्हणलात की घुसखोरी, त्यांच्याकडे एकच मार्ग आहे. नॉन स्टेट प्लेयर्स हे सगळे जे जश वगैरेचे आहेत लोक, लष्कर ए तैयबा, हिजबुल वगैरे, ह्यांना पलीकडे पाठवून काहीतरी खुरापती करायच्या किंवा आपल्या भारतात बरेच त्यांचे सिम्पथायझर आहेत, प्रत्येक गावागावात आहेत आणि स्लीपर सेल्स कुठं कुठं त्यांचे ऑपरेट होतात आणि ते थोडे ऍक्टिव्हेट करायचे आणि मग 26/11 सारखं काहीतरी किंवा बाकी असे दहशतवादी हल्ले, रेल्वे स्थानकावरती बॉम्ब लावणे लोकल ट्रेनमध्ये किंवा मेन ट्रेनमध्ये किंवा मेट्रोमध्ये, अजूनपर्यंत मेट्रोपर्यंत पोहोचले नाहीत, पोहोचू शकतात. तर हे जे पाठीमागची जी कारवाई आहे ती जास्त करतील, कारण त्यांना पुढून यायला आता आपण सैन्य जे आहे ते कम्प्लीट बॉर्डरवरती लेह लडाख कारगिल आणि JNK बसणं, कुपवाडा, तंगधार, टुटमारी गली, उरी, गुलमर्ग, मेंढर, भेंबर गली, पूंछ, राजौरी, नौशेरा, अखनूर सगळं आपण व्याप्त आहेत. त्याच्यामुळे त्यांची तशी समोरासमोर लढाई करण्याची त्यांची हिंमत होणार नाही, कारण आपल्याकडे आर्टिलरी गन्स आहेत, पॉवरफुल आहेत, जवळजवळ 50 किलोमीटर पर्यंत मारा करू शकतात. आर्टिलरी गन्स जर उरीच्या बाजूने जर लोकेशननी जर केलं तर छकोटीच्या मुझफ्फराबाद पर्यंत कव्हर होतं. तर हे त्यांनाही माहिती आहे, आपल्यालाही माहिती आहे. तर हे आता युद्ध करणार नाही, कारण इकॉनॉमिकली त्यांना ते परवडणार नाही. दुसरी गोष्ट, युद्ध आपल्यालाही परवडणार नाही आणि जागतिक मतानुसार अमेरिका असेल, चायना असेल, युरोपियन कम्युनिटी असेल, फ्रान्स असेल, त्यांची ती वृत्ती जी आहे ती सुद्धा युद्ध नको, एशियामध्ये शांतता राखली पाहिजे, अशांतता नको. आणि अशांतता फैलावणारा फक्त हा पाकिस्तानच देश आहे आणि हा देश सगळ्या आतंकवादाची जी जन्मभूमी आहे हाच आहे आणि हा पूर्वीपासून आहे. म्हणजे जवळजवळ इट वॉज कसं आहे की ते मी 87 ला असल्यापासून आमच्या लक्षात आलं की 87 झिया उल हक जेव्हा पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख होते, त्यांचं ग्रँड डिझाईन होतं की आपण हे असे, कारण आपल्याला भारताला समोरासमोर युद्ध करणं हे परवडणारं नाहीये, तर आपण एक जिहादी ग्रुप करून काश्मीरमध्ये आपण ते वाढवले पाहिजेत आणि त्या कारणाने काश्मीरमध्ये अशांतता आणून हिंदूंना पळवून लावून आणि अशा फेजेस करून लास्ट फेज मध्ये फ्रंटल अटॅक करायचा आणि पाठीमागच्या लाईन मधनं ह्या दहशतवाद्यांनी आपले जाणारे कॉन्वॉय असतील, आर्मीचे रसद पुरवणारे असतील, अम्युनिशन पुरवणारे, ते उद्ध्वस्त करायचे, आयडी लावायचे. हे एक ग्रँड डिझाईन होतं आणि ते ग्रँड डिझाईन मधले पार्ट 1 आणि 2 फक्त झाले आणि मेन अटॅकचा पार्ट झाला नाही का, आपण ते हाणून पाडले. त्यावेळेस बरेच काही JKLF फॉर्म झाली होती, ते यासिन मलिक होता, अल बदर होती, राशिद राठोर वगैरे, हे असे सगळे ते ग्रुप्स आता नाहीयेत कोणी. आता हे मेन फक्त
जैश मोहम्मद आणि जैश मोहम्मद तैयबा, आणखीन हिजबुल लष्कर मुजाहिदीन. तोयबा आणखीन ह्या दोघांना पूरक असा हिजबुल ग्रुप आहे जो सय्यद सलाउद्दीनचा आहे. त्यांचा जो असिस्टंट नंबर 2 चा माणूस माझ्या राष्ट्रीय रायफलच्या एरियामध्ये होता. निलाव जे कुलगाम जवळ गाव आहे निलावचा होता तो आम्ही इलिमिनेट केला होता 96-97. तर त्यांची आता आणि आपल्याला कडनं जर आपण बघितलं तर आपल्याला इकॉनॉमिकली हे परवडणारं नाहीये. कारण आपली इकॉनॉमिक स्थिती जी आहे सुधारत आहे, म्हणजे आपण खालून वर येत आहे. आणि अशा स्थितीत आपल्याला आत्ता युद्ध करणं हे कुठवर परवडेल. कारण पंजाबमध्ये उभं क्रॉप आहे. अन्न मंत्री परमिशन देतील का त्यातनं टँक जायला? रेल्वे मंत्री रेक्स आणि वॅगन्स सैन्याला मोबिलाइज करायला अवेलेबल करतील? सरफेस ट्रान्सपोर्ट मिनिस्टर हवाई जहाज ट्रान्सपोर्टेशनसाठी देतील? आणि शेवटी आता मार्च येईल. मार्च मध्ये थोडे थोडे पास उघडायला लागतात. मग चायनीज जर अरुणाचल आणि भोमटीला अरुणाचल तवांग लडाख मेन लडाख JNKच्या दृष्टीने आणि सिक्कीम नाथुला वगैरे मध्ये जर त्यांनी नुसती जमवाजमव जरी केली आणि आपल्यावरती तर आपल्याला 2 फ्रंटवरती फाईट करायला जर लावलं तर आपली स्थिती फार विचित्र होईल. अगदी बरोबर आहे. त्यामुळं आपल्यालाही हे परवडणार नाहीये, त्यांनाही परवडणार नाहीये आणि आंतरराष्ट्रीय समुदायालाही हे मान्य नाहीये. पण त्याच्यामुळे त्यांना परवडणारं नाही हे इम्रान खानच्या आत्ताच्या स्टेटमेंट मधून पुढे आलेलं आहे. मला याच इम्रान खानच्या निवेदनावरती आणि त्यांनी जे शांततेचं आवाहन केलेलं आहे त्यावरती चर्चा करायची आहे की इम्रान खानला हे कळून चुकलेलं आहे आणि इम्रान खान म्हणतायत की युद्ध सुरू करणं खूप सोपं आहे, ते थांबवणं महाकठीण आहे. याचा अर्थ काय घ्यायचा यावरती आपण चर्चा करणार आहोत. पण एक कमर्शियल कंपल्शन आहे म्हणून ब्रेक घेत आहोत.